शिवलिंगाय सद्गुरुवे यद्भासा भासते विश्वं यस्सुखे नानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभाय परार्पणाय अमृतार्थं प्रपन्नानां या विद्या प्रदायिनी अहर्निशं वन्दे तामिशान मनोरमा तामिशान मनोरमा तामिशान मनोरमा। भगवान परशु परमात्मा चिन्मय ज्योती रूपाने आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे। त्या परमात्म्याचं ज्योती स्वरूप हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परम महातपस्वी अध्यात्म विधाते समाधी राजे आपले सर्वांची श्रद्धेय ज्या भृंगी गोत्र पुरुषांची कीर्तन परंपरा संप्रदायाची परंपरा दिंडीची परंपरा ही ज्यांनी जोपासली असे शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या दिव्य चरणी अनंत प्रणिपात समर्पित करून भारतीय दर्शनोद्यम विकास यांचे उदंडाभ्यासक परवाक्य प्रमाण सर्वाधिक अंशनी पारावार पार शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी पासून मनमथ माऊलींची परंपरा ज्यांनी 70-80 वर्ष जोपासली ते 104 वर्षाचे साक्षीदार आप्पांचा दर्शन योगाला आणि मला आप्पांनी उभं केलं, आप्पांनी मला सांभाळलं। तेव्हापासून आप्पांनी अख्खा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आज महाराजांच्या नाव गुजरात मध्ये सुद्धा सत्य चालते। एवढी जी आप्पांनी समाजासाठी एवढी जी मेहनत आणि ताकद लावली ते माझे जीवनाचे शिल्पकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून क्रांतीश्वरी जगज्योती महात्मा बसवण्णा श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यजी याने अनंत 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 प्रणिपात समर्पित करून आज या कार्यक्रमाचे आयोजक त्या गणाचारी मठाचे मठाधिपती सद्धर्म सिंहासनाच्या अधीन चाललेला हा मठ नंदी गोत्री मठ आणि या मठाची परंपरा ज्या पद्धतीने जोपासायला पाहिजे ते आमचे परमश्री नेहमी आम्हाला आशीर्वाद देतात आणि आम्हाला अगदी प्रेमाने मायेने बोलणारे या मठाचे मठाधिपती गुरुवारी वीर आपलं विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजींनी त्या ठिकाणचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पण त्याच्या आयोजनामध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारचं दर्शन घडलं। सद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री 1008 सिंधलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांच्या दर्शनाचा व त्यांच्या आशीर्वादाचा योग आम्हाला प्राप्त करून दिले। त्याबद्दल मी गुरुवारी यांच्या ठिकाणी पोलीस जगदा निर्देश करतो आणि महास्वामींच्या अमृत हस्ते आमचा जो सन्मान केला मी म्हणेल की त्यांचा माझा पाठीमागे आशीर्वाद आहे आणि मी खरंच आशीर्वाद पुत्र आहे। आज येत्या 19 नोव्हेंबरला माझे 99 संपतात। एवढी ताकद जर असेल आशीर्वादाची ताकद आहे। मला कुठल्या प्रकारचा रोग नाही, मी औषधावर जगणारा माणूस नाही पण आशीर्वादावर जगणारा माणूस। मी तुमच्या समोर नेहमी सेवेला उभा राहील। आजही या ठिकाणी मला काही वेळ बोलायचं नाही। आमच्या महाराजांनी सांगितलं
फक्त 2 मिनिट बोला. पण कीर्तनकारांची कीर्तनाची समय असल्यामुळे मी थोडं पुढे जाईल. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परम कृपाळू सिद्धदयाळ शिवाचार्य महास्वामीजी, शिवलिंग बादशाह मठ संस्थान बेटमोगरेकर, त्याबरोबर नेहमी आम्हाला कधी कधी सान्निध्यात बोलतं असे सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज येवणेकर. मी पहिल्यांदा चंद्रशेखर शिवाचार्य अलमेलकर यांना मी पहिल्यांदाच पाहतो आहे. त्यानंतर सज्जोजा शिवाचार्य महाराज नागठाणकर हे त्यांचाच पट्टाभिषेक परवा झालेला आहे. असो त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करून भारतीय दर्शन व संस्कृती सांभाळण्यासाठी त्या मठमंदिराची गरज आहे. आज या ठिकाणी रुद्रसंस्कार, त्याबरोबर धर्मसंस्कार आणि संस्कृती जोपासली जाते. हे फार मोठं उदात्त कार्य आहे. हे कार्य अवर्णनीय आहे. या कार्यामध्ये सुंदर प्रकारचं आयोजन, कितीतरी बुटू तयार झाले. आमच्या ज्यांनी प्रस्तावित केलं त्यांनी सांगितलं 1,500 विद्यार्थी या ठिकाणी निघून गेलेले. जरूर आहे, याची गरज आहे. आज आम्हाला काय श्लोक मिळाला स्वामी मिळत नाही, ही कधी आमचं दुर्दैवी आहे. असो, ही पिढी तयार करण्याचं एवढं मोठं उदात्त कार्य केलेलं आहे. आणि या कार्याची सांगता याला मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो आपण, अधिक मास म्हणतो. अधिक फलम. या मासामध्ये सुंदर प्रकारचा औचित्य साधून महास्वामीजी व भक्तगणाच्या समवेत एवढा मोठा हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. कार्यक्रम किती मोठा आहे, संख्येनं मोठा नाही महाराज. क्वांटिटी मोठी नाही, क्वालिटी मोठी आहे. आणि क्वालिटी जर सांभाळली असेल तर आमची गुरुवर्यांनी सांभाळलेली आहे. कीर्तन परंपरा सांभाळली असेल, गुरुवर्यांनी सांभाळलेली आहे. आमच्या कीर्तनकारांनी सांभाळलेली आहे. जी काय मला संस्कार मिळाले अध्यात्म कीर्तनकारांनी सांभाळलेला आहे. त्याबरोबर संस्कार कीर्तनकारांनी सांभाळलेला आहे. परमर्षी आता सबंध तत्वज्ञान कीर्तनकारांनी सांभाळलेलं आहे. आणि या कीर्तनकारांच्या पाठीमागे आमच्या राष्ट्रसंत माऊलींचा, मनमत माऊलींचा व सबंध गुरुवर्यांचा, आचार्यांचा एवढा मोठा आमच्या पाठीमागे आशीर्वाद असल्यामुळे आमच्या परंपरेला कधीही कुठे गालबोट लागणार नाही. हे परंपरा कधी खंडित होणार नाही. अशा प्रकारचा एवढं मोठं धाडस आज कीर्तनकारला बोलण्याचं केलं असेल, गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. गुरुवर्य, आचार्य, त्याबरोबर समाज, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक. अहो जिथे नाद ब्रह्माला वेबिना असेल तर त्याला आपण नाद ब्रह्म म्हणतोय. कोणी कीर्तन आपल्या, कोणी गायक, कलाकार म्हणत असतील, पहिल्यांदा भाषाशास्त्राचा अभ्यास करा. हे कलाकार आहेत का, कलाकाराची भाषा कुठं असती तो शब्द इथे उद्गरणार नाही. ते गुणवंत आहे, गुणीजन आहे, तालमणी आहे, सुरमणी आहे. एवढंच नाही, नाद ब्रह्माला चिवविणारी तस्मै नाद ब्रह्मय्य नमः असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, सामवेदांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचं संगीताचं ज्ञान त्यांनी घेऊन समाजामध्ये सुंदर प्रकारचं गायन करून आपल्या हृदयाला पाझर पोडण्याचं कार्य करतात. तसे तालमणी आमची उमाटे कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी घडवले आणि पुढे घडवतात. त्यांना मी या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमचं कार्य अत्यंत स्तुत्य करत राहावं. म्हणून ही कीर्तन परंपरा महाराष्ट्रातली अशी तर ज्वलंत परंपरा आहे. कीर्तनामध्ये हित आहे, कल्याण आहे, गुणकीर्तन आहे, संकीर्तन आहे, नामकीर्तन आहे, आणि त्या लीला कीर्तन आहे. त्या कीर्तनात हित आहे, कल्याण आहे, परमहित आहे, समाजहित आहे, स्वहित आहे. अशा प्रकारची कीर्तनाची त्याचे अंग आहे. आणि त्यामुळे आज एवढी कीर्तन परंपरा महाराष्ट्रामध्ये आर वारकरी संप्रदायाच्या बरोबरीने आमचा समाज किंबहुना पुढे पाऊल असेल. पण आम्ही काही कमी नाही. देगलूरकर दोंडा महाराजांनी सांगितलं होतं
ही आमच्या परंपरेला काही आयुष्य आहे. ही जुनी परंपरा जर असली त्याला नवरीत कोणी केला असेल तर राष्ट्रसंत श्री डॉक्टर शिवराम शिवाचार्यांनी एवढी उभं केलं आणि आम्हाला गोष्ट करण्याचा एवढा मोठा महाराज त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून कीर्तन परंपरा कधी नाही, त्याला कधी समजायचं नाही, कधी आहे असं समजू नका. कीर्तन परंपरेचं श्रेष्ठत्व असेल तर आमच्या गुरु महाराज गुरुपासून कीर्तनाची मध्यात आम्ही आलो तर गुरुराज माऊली आहे. कीर्तनाचा शेवट असेल तर आम्ही गुरुराज माऊली म्हणतोय. आमची भारतीय संस्कृतीची शिव संस्कृतीची परंपरा कुणी सांभाळली असेल कीर्तनकारांनी सांभाळलेली आहे. याबद्दल आज आमचा या ठिकाणी महाराजांनी यथोचित सन्मान केलेला आहे. मी म्हणेल सन्मान हे लोकांकरता असेल शब्द, आमच्या करता खूप मोठा असा शुभ आशीर्वाद आहे. म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची थोडी संधी दिली म्हणून मी माझं बोलणं पुढे गेलं असेल तर मी माझ्या ठिकाणी थांबणार आहे. कारण सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाव भवेत्. सर्वांच्या दुःखाची निवृत्ती व्हावी, परमसुखाची प्राप्ती व्हावी. दयाघन पार्वती परमेश्वर आचार्य उपाचार्यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांना मात्या आशीर्वाद द्यावा. इतेशा मागणी पूजा श्रीमत् शंकर पादेव अर्पिता ते देवीशे प्रियताम मे सदाशिवा प्रियताम मे सदाशिवा प्रियताम मे सदाशिवा. वाक्पुष्प आचार्य व तुम्हा सर्व भक्त वर्गाच्या गुरुवर्यांच्या चरणी माझी शब्द समनांजली समर्पण करून मी माझ्या शब्दाला विश्राम देतो. शिवम भूया. धन्यवाद.